नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी दिव्यांग बांधवांना 15,000 रुपये आर्थिक मदत यासाठी देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन्स सुरू आहेत. परंतु आता ते ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बांधवांना आनंदाची बातमी. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हिडन दिलं असून तरी या ठिकाणी 15,000मध्ये आर्थिक मदत म्हणजे व्यवसाय वगैरे काही सुरू होणार नाही आहे, परंतु तुम्हाला आर्थिक मदत म्हणून 15,000 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत फक्त दिव्यांग बांधवांसाठी. या ठिकाणी आता क्रायटेरिया काय आहे, त्याचप्रमाणे कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतो इत्यादी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. या ठिकाणी पाहता की तुम्ही योजनेचा उद्देश काय आहे. तर योजनेचा उद्देश आहे की दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवणे आणि छोट्या व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे. म्हणजे दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य म्हणजे जर का तुम्हाला छोटा धंदा वगैरे करायचा असेल तर ही आर्थिक मदत तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये देण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी उद्देश असून तुम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी ही 15,000ची आर्थिक मदत या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की पात्रतामध्ये हा नंबर 1चा मुद्दा आहे. अर्जदार किमान 40% दिव्यांग असावा. मिनिमम तो 40% दिव्यांग असावा. म्हणजे 40%च्या आतमध्ये असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. मिनिमम 40% असणे गरजेचे आहे पर्सेंटेज. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. जर का तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वयाची अट हे 18 वर्षे पूर्ण असावे 60 वर्षापर्यंत. 18 वर्षाच्या आतील कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र नाहीत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी. व्यवसाय सुरू करण्याची तयारी असेल तर तुम्ही या ठिकाणी 15,000साठी पात्र आहेत. त्यानंतर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता पाहूया की लागणारे कागदपत्रे. या ठिकाणी लागणारे कागदपत्रे आहेत. नंबर 1 आहे तुमचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. दुसरं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र जे ऑनलाईनचं असेल तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, अदरवाईज अप्लाय करू शकत नाही. ऑनलाईनचं सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे रहिवासी दाखला आणि एक बँक खाते असणे आवश्यक आहे आणि पासपोर्ट साईज फोटो. पासपोर्ट म्हणजे तुमचा एक फोटो काढणे गरजेचे आहे. पासपोर्ट फोटो असणे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासबुक आणि एक फोटो अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला ठेवायचे आहेत. आता या ठिकाणी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे अर्ज कुठे करावा. हा एकदम शेवटचा मुद्दा असून महत्त्वाचा मुद्दा असून तुम्हाला अर्ज तुम्ही तालुका समाज कल्याण कार्यालय किंवा जिल्हा परिषद समाज कार्यालय विभाग येथे अर्ज करता येईल. तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन नसून तुम्हाला संबंधित समाज कल्याण कार्यालयात जायचं आहे किंवा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात जाऊन त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करावा लागेल. त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळणार आहे. तो अर्ज तुम्हाला हाताने भरावा लागेल. त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावे लागतील आणि त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज द्यावा लागेल. ध्यानात ठेवायचं आहे की तुमचा जो तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याणचं ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जर का तालुक्याच्या ठिकाणी नसेल तर किंवा तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मागायचा आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. ऑनलाईन अर्ज नाही, ऑफलाईन अर्ज आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्हाला मी हँडिकॅप संबंधित 15,000ची आर्थिक मदत संबंधी व्हिडिओ बनवला असून व्हिडिओ आवडल्यास एक नक्कीच लाईक करा आणि चॅनल नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हँडिकॅप बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचंसुद्धा भलं होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओमध्ये काही समज असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.